तर काही पर्यटकांनी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पसंती दिलेली आहे सिंधुदुर्गाला, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आणि देवदर्शन यांनी त्यांनी वर्षाची सुरुवात केली आहे। मोठ्या संख्येने पर्यटक सिंधुदुर्ग किल्ल्यालाही भेट देत आहेत। याचाही आढावा आपण पाहूया आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशातील पर्यटक कोकणातील समुद्रकिनारे दाखल झालेले आहेत। त्यासोबतच या ठिकाणी गडकिल्ल्यांना देखील पर्यटक भेट देताना पाहायला मिळत आहेत। मी सध्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे आणि या ठिकाणी देखील पर्यटक जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत। तसेच मंदिरांमध्ये देखील पर्यटक मोठ्या संख्येने जाताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। सर, तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात महाराजांचं दर्शन घेऊन केलंय, काय सांगता? इथं जेव कारण या इथं भेट दिल्यानंतर एक नवीन ऊर्जा आणि स्फूर्ती अंगात येते, नवीन वर्षाचे काम करण्याची वृत्ती भेटते। त्यामुळे आम्ही नेहमीप्रमाणे मागच्या वेळेस एकदा आम्ही रायगडला सुद्धा गेलो होतो, यावेळेस परत आम्ही या मंदिराला भेट देऊ। नवीन वर्षाची एक छानप्रमाणे आम्ही डॉक्टर मंडळी सुरुवात करावी। आम्ही सध्या पुण्यावरून आलेलो आहे। सिंधुदुर्ग किल्ला हा बऱ्याच दिवसाचा पाहायचा होता, पण नवीन वर्षाची सुरुवात या किल्ल्यापासून करावी अशी आम्ही मनात इच्छा ठेवली आणि नवीन वर्षाची सुरुवात ही महाराजांच्या दर्शनापासून करत आहोत। तर देश-विदेशातील पर्यटक जे आहेत ते समुद्रकिनारी दाखल झालेले आहेत। मात्र आता नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती महाराजांच्या दर्शनाने करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन परेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।